नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्य भूगोल याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. महाराष्ट्र भूगोल याच्यावरील आपण 200 प्रश्न उत्तरे बघणार आहोत. आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूया. हिमरू सालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, छत्रपती संभाजीनगर. हिमरू सालीसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर छत्रपती संभाजीनगर हे आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, पुणे. संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण धाकटी पंढरी या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नारायणगड. बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण धाकटी पंढरी या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नारायणगड. प्रश्न क्रमांक 4. शेतीचे अवजारे व ऑइल इंजिन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सांगली. शेतीचे अवजारे व ऑइल इंजिन यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली जिल्ह्यात आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नागपूर. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर बसलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, नरसोबाची वाडी. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, नेवासे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती? तर नेवासो या ठिकाणी सांगितली होती. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी डॅश किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पन्हाळा. खालीलपैकी डॅश किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, पन्हाळा. पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, सातारा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जवळ बसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, बांबोली. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जवळ बसलेल्या फुलांच्या दरीचे नाव काय आहे? तर ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे बांबोली. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सप्तशृंगी. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सप्तशृंगी या ठिकाणी आहे.
ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सह्याद्री. सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तुर्भे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तुर्भे. तुर्भे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र किनारपट्टी लगत सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी रायगड. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वन विभागाने हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. मुंबई हे शहर भारताची डॅश राजधानी मानली जाते? बेसिक असा प्रश्न आहे. सर्वांना हा प्रश्न यायलाच पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आर्थिक. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी नाशिक. देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आदिवासी भक्तिचित्र डॅश ओळखले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी वारली. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. सातारा जिल्ह्यातील कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फलटण शुगर वर्क्स. सातारा जिल्ह्यातील कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना 1933 मध्ये स्थापन करण्यात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फलटण शुगर वर्क्स. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नागपूर. नागपूर या शहराला भारतातील संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोहित. रोहित नावाचा पक्षी उजनी धरण जलाशयाच्या परिसरात सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रोहित. प्रश्न क्रमांक 21. भंडारा जिल्ह्यातील आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी आल्लापल्ली अरण्य. आल्लापल्ली अरण्य या नावाने ओळखले जातात. भंडारा जिल्ह्यातील आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जातात? तर ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1 ऑगस्ट 2014. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. जिल्हा विशेषमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 23. 2024च्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के वने होती? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 20.01%. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे 20.01%. 2016च्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्रात किती टक्के वने होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी.
प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग कोणता आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, साखर कारखाना. या ठिकाणी प्रश्न टायपिंग करताना थोडी मिस्टेक झालेली आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, साखर कारखाना. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग कोणता आहे, असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, साखर कारखाना उद्योग. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी सांगणार नाही. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण पोलीस भरतीची लेखी परीक्षा आता थोड्याच दिवसात होणार आहे. तुमचा बऱ्यापैकी अभ्यास हा झाला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हा जो प्रश्न आहे तो वन विभागाने जसास तसा विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.